परंतु एक लक्षात घ्यावं आपण, भारतीय जनता पार्टी, अमित शहा किंवा इतर कोणी भारतीय जनता पार्टीमधले असोत, त्यांच्यासाठी आमचा पक्ष हा संजीवनी आहे, हा ऑक्सिजन आहे, हा बूस्टर आहे. आमच्यामुळे त्यांना संजीवनी मिळत असते, त्यांना ऑक्सिजन मिळत असतो, बूस्टर मिळत असतं. आणि आमच्यामुळे संजीवनी घ्यायला तुम्ही सारखे दिल्लीला का जाता मग? आम्ही दिल्लीला, आमचा पक्ष, आमच्या ते पक्षाचे नाराज झाले शिंदे की दिल्लीला जातात असं विरोधक म्हणतात. नाही, असं दिसतं ना विरोधक. चित्र. आता विरोध- दिल्लीतच गेले होते ते, आता किती वेळा तरी दिल्लीत गेले. जेव्हा जेव्हा आमचं नेतृत्व दिल्लीला जातं, आमच्या महाराष्ट्राच्या न्याय आणि हक्कासाठी ज्या ज्या गोष्टी मागायच्या असतात, आमचे जे काही तिथे 7 खासदार बसतात, त्यांच्या तिथे काही गोष्टी मांडायच्या असतील तर आमच्या नेतृत्वाने तिथे का जाऊ नये हा माझा प्रश्न आहे. नाही नाही, तुमच्या खासदारांना भेटावं ना, पण अमित शहाची भेट घेतल्याशिवाय ते परत येत नाही. अमित शहा किंवा आदरणीय नरेंद्र मोदीजी हे आमच्या सहयोगी पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. त्यामुळे समन्वय हा असलाच पाहिजे. जर आम्ही तिथे जाऊन परत आलो तर त्यांना वाईट वाटू नये, आणि त्याकरता जर ते भेटत असेल त्यात गैर काय मला सांगा ना तुम्ही. तुमच्या पक्षातले निर्णय हे एकनाथ शिंदेंना स्वतंत्ररित्या घेता येतात असं चित्र आहे का? अगदी का अमित शहाना 100% विचारून घ्यावे लागतात? प्रश्नच येत नाही ना.